विचारांचा जागर, अण्णाभाऊ साठे जयंती विधायक उपक्रमांनी उत्साहात साजरी. व्याख्यान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे आणि नगरसेविका प्रतिभा विजय खरात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव उत्साहात पार पडला. कार्यक्रमास नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, ज्येष्ठ नेते किरण गुजर, विविध नगरसेवक नगरसेविका, बहुजन समाज पार्टीचे सचिव काळूराम चौधरी, MIDCचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच मातंग एकता आंदोलनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रशियात शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विषयावर प्राध्यापक मनोज वाबळे यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, संघर्षमय जीवन आणि सामाजिक परिवर्तनाला योगदानावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. नगराध्यक्ष सचिन सातव, काळूराम चौधरी, जय पाटील, शुभम अहिवळे आणि जालिंदर सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊ साठे यांच्या समतेच्या, न्यायाचा आणि परिवर्तनाच्या विचारांचा समाजाने अंगीकार करावा असे आवाहन केले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे यंदा जयंती मोठ्या जल्लोषात न साजरी करता व्याख्यान, वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा विधायक उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आल्याची माहिती आयोजक बिरजू मांढरे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत रहिवासी संघ, साईच्छा सेवा ट्रस्ट, श्री हरिभाऊ तेलंगे मित्र परिवार, भाऊसाहेब मांढरे सामाजिक संस्था आणि लहुजी वस्ताद दहीहंडी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं मी त्यांच्या क्रांतिकारी स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला, त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, ज्या महापुरुषाची आज आपण या ठिकाणी जयंती महोत्सव साजरा करतोय, ते स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही ह्याच्यासाठी की 15 ऑगस्ट 1947ला जे स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि भावी नगराध्यक्ष जयदादा पाटील, नगरसेवक, आपला व्यव करावा की आपला केला पाहिजे, नगरसेवक निले बांधवांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. सांगली जिल्ह्यातून जन्मलेला हा सुपुत्र यांनी फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये हा महामानव शिकला, परंतु त्यावर न थांबता आपल्या लेखणीतून संपूर्ण जगामध्ये एक फार वेगळी एक ओळख निर्माण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी संपूर्ण जीवन कष्टकरी समाज बांधवासाठी व्यतीत केलं. त्यांनी रशियामध्ये जाऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर कोरा लावला. अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्ताने
विनम्र अभिवादन करतो. दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती अत्यंत हर्षोल्लासाने संपूर्ण बारामती शहरामध्ये साजरी केली जाते. परंतु यावर्षी आदरणीय दादांच्या दुःखद निधनामुळे त्याच्यामध्ये एक दुःखाची झालर आहे. यावर्षी आदरणीय दादांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. पुन्हा एकदा बिरजू मांढरे व त्यांचे सर्वच कार्यकर्ते हे मोठ्या उल्हासाने ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करतात. त्यांचे विशेष आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवली. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.